नमस्कार मित्रांनो, मी तुमचा ज्योतिष मित्र पुन्हा एकदा तुमचं श्री शास्त्री या चॅनल मध्ये स्वागत करतो आहे। आणि आज आहे दिनांक 10 जानेवारी 2026 आणि आज चंद्राचं भ्रमण जे आहे दुपारी 3:40 आहे हस्त नक्षत्रामध्ये आणि त्यानंतर 3:40 नंतर चंद्र जातो आहे चित्रा नक्षत्रामध्ये। तर आज या हस्त आणि चित्रा नक्षत्रातील चंद्राचे भ्रमण आपल्या 27 नक्षत्रांसाठी काय फलादेश घेऊन आलेले आहे ते बघूया आणि चालू करूया आपण आजचे दैनिक नक्षत्र भविष्य। प्रथम नक्षत्र अश्विनी नक्षत्र। आज आपण आपली कामे दुपारपर्यंतच केलेली उत्तम राहील, कारण दुपार नंतरचा कालावधी आपल्यासाठी एवढा उत्तम नाही। आपल्या जवळचे लोक आपल्याला त्रास देऊ शकतात आणि कामामध्ये काहीतरी अडचणी निर्माण करू शकतात, त्यामुळे आपण सकाळी लवकरात लवकर कामे आटपून घेतलेली बरे राहतील। संध्याकाळनंतर थोडासा त्रास जाणवेल, मानसिकता थोडीशी डिस्टर्ब असेल, त्यामुळे थोडे समजून घ्या आणि थोडे शांत राहा। आजसाठी आपला उपाय आहे काळी मिरी घरातून निघताना घराच्या बाहेर फेकावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपल्यासाठी 55%। दुसरे नक्षत्र भरणी नक्षत्र। आज आपण सकाळपासून दुपारपर्यंत थोडे तणावामध्ये असेल, थोडा कामामध्येही ताण तणाव जाणवेल। विशेषतः कोणत्याही प्रकारचा प्रवास केल्यामध्ये प्रवासामध्ये अडचणी येऊ शकतात। जर आपण स्वतः कार घेऊन जात असाल तर कार नक्की पहिले गॅरेजला तपासून घ्या आणि नंतरच प्रवासासाठी निघा। आणि दुपार नंतरचा कालावधी आपल्यासाठी थोडा उत्तम राहील, तणाव थोडा कमी होईल, थोडं मनासारख्या गोष्टी दुपार नंतर घडतील। आजचा दिवस आपल्यासाठी थोडा सर्वसाधारण आहे। आजसाठी आपणास उपाय आहे कोणालाही लोखंडाची वस्तू दान करावी किंवा एक लोखंडाचा सिक्का वाहत्या पाण्यामध्ये सोडावा। आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 45%। थोडी काळजी गरजेची आहे। तिसरे नक्षत्र कृतिका नक्षत्र। आज आपल्याला कोणाकडून पैसे घ्यायचे असेल तर दुपारच्या आधीच घ्या, दुपार नंतर आपल्याला कोणी आर्थिक मदत करणार नाही, त्यामुळे थोडं त्रासदायक परिस्थिती आपल्याला जाणवू शकते। म्हणून कोणतीही गोष्ट करणार असाल तर आपण दुपारपर्यंत करून घेतलेली उत्तम राहील, दुपार नंतर कोणताही त्रास नको। नवीन कामाची सुरुवात देखील दुपार नंतर करू नका, थोडी कामाबद्दल विचारपूस केली जाऊ शकते, मात्र आज दुपार नंतरचा कालावधी चांगला नाही। त्यांना तुम्ही शक्यतो 2 दिवसानंतर भेटा, कारण उद्याचा दिवस आपल्यासाठी एवढा उत्तम नाही आहे। आजसाठी आपला उपाय आहे घरातून बाहेर निघताना एक गुळाचा खडा वाहत्या पाण्यात सोडावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 32%। चौथे नक्षत्र रोहिणी नक्षत्र। आज आपल्याला सकाळी थोडे संवेदनशील राहाल, म्हणजे दुपारपर्यंत तुम्ही थोडेसे संवेदनशील किंवा भावनिक राहाल आणि दुपार नंतर आपल्यासाठी खूप चांगला कालावधी आहे। आपल्याला आर्थिक धनलाभ होऊ शकतो, आपले अडलेली कामे देखील पूर्ण होऊ शकतात, काहीतरी नवीन कामाची चौकशी देखील आपल्यासाठी होऊ शकते, त्यामुळे आज दुपार नंतरचा कालावधी आपल्यासाठी अत्यंत उत्तम असा आहे। आजसाठी आपणास उपाय आहे आज आपण कंठाला घरातून बाहेर पडताना कंठाला चंदनाचा टीका लावावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 75%। पाचवे नक्षत्र मृग नक्षत्र। आज आपल्याला दिवसभर कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये यश निश्चित मिळणार आहे, त्यामुळे स्पर्धा आणि परीक्षेसाठी आपल्यासाठी आजचा दिवस अत्यंत उत्तम राहील। दुपार नंतर आपणास थोडा राग येऊ शकतो, पण रागावर नियंत्रण ठेवा, रागावर नियंत्रण ठेवले तर आपल्याला यश निश्चित मिळेल। भावनिकता थोडीशी बाजूला ठेवा, वस्तुस्थितीकडे लक्ष द्या। आजसाठी आपणास उपाय आहे गाईला चण्याची डाळ खाऊ घालावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 65%। सहावे नक्षत्र आद्रा नक्षत्र। आज आपल्याला संपूर्ण दिवस प्रगतीचा आणि यशाचा असेल। आपण कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात जर स्पर्धांमध्ये भाग घेत असाल तर आपल्याला निश्चित आज यश लाभणार आहे। आज आपले मित्र व मंडळी आणि सहकारी देखील आपल्याला चांगली मदत करतील। एकंदर म्हटलं तर आजचा संपूर्ण दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम आणि शुभ फलदायी आहे। आजसाठी आपणास उपाय आहे कुत्र्याला पोळी खाऊ घालावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे साधारणतः 95%। आजचा दिवस आपलाच आहे। सातवे नक्षत्र पुनर्वसू नक्षत्र। आज दुपारपर्यंत आपल्याला आपल्या मित्रांकडून त्रास होऊ शकतो, त्यामुळे कोणतेही काम आपण आपल्या मित्रांकडून काढून घेणार असाल तर दुपारपर्यंत थांबा आणि दुपार नंतर त्यांच्याकडे आपल्या मदतीचा हात मागा, म्हणजे तुम्हाला निश्चित मदत मिळेल। सकाळची वेळ आपली नाही, वेळेवरती थोडा नियंत्रण आणि शब्दांवर नियंत्रण ठेवणं गरजेचे राहील, त्यामुळे थोडी काळजी घ्या। आजसाठी आपणास उपाय आहे पिंपळाच्या झाडाला नमस्कार करून आपल्याकडनं झालेल्या चुकांची माफी मागावी व त्यास पाणी घालावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 25%। थोडी काळजी गरजेची आहे।
8वे नक्षत्र पुष्य नक्षत्र. आज महत्वाच्या कामाच्या ठिकाणी आपला अति आत्मविश्वास आपणास त्रास देऊ शकतो. त्यामुळे काही कामे करायची असेल तर लवकरात लवकर आटपा. पण आपला अति आत्मविश्वास आपणास त्रास देऊ शकतो. म्हणजे आपला इगोस्टिक नेचर वर आपण नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. रागावरती कंट्रोल ठेवा. बोलताना शब्द जपून वापरा आणि थोडे शांत राहा. आणि शक्यतो आपले काम दुपारी 3च्या आत आटपलेले बरे राहील. 3 नंतर आपल्याला घरी राहणे उत्तम असेल. आजसाठी आपणास उपाय आहे, शनिदेवाला मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. आजसाठी दिवसाची शुभता आहे 35%. थोडी काळजी गरजेची आहे. 9वे नक्षत्र आश्लेषा नक्षत्र. आज आपल्याला आपल्या जवळच्या लोकांकडून विरोध बघावयास मिळेल आणि स्पर्धांमध्ये थोडा त्रास होऊ शकतो. सकाळी कोणत्याही स्पर्धेमध्ये भाग घेतला तर आपणास आज अपयश मिळू शकते. त्यामुळे काही हरकत नाही, कधी कधी जिंकण्यासाठी हारावे लागते, हे लक्षात ठेवा. आणि संध्याकाळ नंतरचा कालावधी आपला आहे. आपल्याला काही ना काही आर्थिक लाभ मिळू शकतो आणि आपल्या कुटुंबियांसोबत तुम्ही आज संध्याकाळचा दिवस अत्यंत आनंदाने घालवू शकता. आजसाठी आपणास उपाय आहे, घरातून बाहेर निघताना हिरव्या रंगाचे कपडे घालावेत. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 42%. 10वे नक्षत्र मघा नक्षत्र. आज सकाळची वेळ तुमच्यासाठी अत्यंत सुरक्षित आणि समाधानाची आहे. त्यामुळे 3:30च्या आत सर्व कामं आटपलेली चांगले राहील. संध्याकाळी सरकारी कामांसाठी विलंब होऊ शकतो आणि हा विलंब झाला तर 2 दिवस कामे हलणार नाहीत. त्यामुळे थोडी काळजी घ्या. लवकरात लवकर आपले सरकारी व निमसरकारी कामे आटपावीत आणि कोणत्याही प्रकारच्या परीक्षेसाठी आपण सज्ज राहावे. आजसाठी आपणास उपाय आहे, वडिलांना चप्पल घेऊन द्यावी किंवा वडिलांना बुटाला पॉलिश करून द्यावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 40%. 11वे नक्षत्र पूर्वा फाल्गुनी नक्षत्र. आज थोडा मनस्ताप आपणास जाणवू शकतो, कारण आपण हाती घेतलेले काम अचानक थोडे वाढू शकते. त्यामुळे थोडा मनावर आणि रागावर नियंत्रण ठेवा. परंतु आपल्या एकनिष्ठतेने आणि आपल्या बुद्धिमत्तेने आपण ते काम निश्चित पूर्ण कराल. त्यामुळे आपल्याला संध्याकाळची वेळ अत्यंत उत्तम व चांगल्या फलदायी आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, घरातून बाहेर पडताना दही आणि साखर खाऊन जावी. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 75%. 12वे नक्षत्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्र. आणि आज आपल्याला आर्थिक धनलाभ हा निश्चित होणार आहे, पण सकाळच्या वेळेस मिळालेल्या पैशाची योग्य गुंतवणूक आपण दुपारी 3च्या आत करावी. 3 नंतर कोणत्याही प्रकारची गुंतवणूक आपल्यास त्रासदायक होऊ शकते. त्यानंतर थोडं शांत राहिलेले उत्तम राहील. थोडी काळजी घ्या आणि दुपार नंतर आपण आपल्या तब्येतीकडे देखील लक्ष देणे गरजेचे आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, सूर्याला अर्घ्य देताना त्यामध्ये काळे तीळ टाकावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 35%. 13वे नक्षत्र हस्त नक्षत्र. आपल्याला आज सकाळी थोडा कामाचा ताण जाणवू शकतो, परंतु तोच कामाचा ताण आपण संध्याकाळी एकदम हेळीमेळीने काम पूर्ण करू शकता. एकंदर म्हटलं तर सुरुवात थोडी त्रासाची, परंतु शेवट चांगला आहे. त्यामुळे आनंदी राहा आणि थोडे समाधानी राहा. आपल्याला निश्चित चांगला दिवस लाभेल. आजसाठी आपणास उपाय आहे, शक्यतो चंद्राचे दर्शन आदल्या दिवशी संध्याकाळी व दुसऱ्या दिवशी संध्याकाळी दोन्ही दिवस घ्यावे. आपणासाठी दिवस अत्यंत उत्तम जाईल. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 65%. 14वे नक्षत्र चित्रा नक्षत्र. आज आपल्याला लॉटरी लागेल असं म्हटलं तरी हरकत नाही, कारण आज आपले नशीब खूप जोरदार आहे. त्यामुळे धनलाभ होऊ शकतो. मित्रमंडळींची साथ लाभू शकते. आपल्याला आवश्यक आणि आपल्याला हवासा वाटलेला जोडीदार त्याच्याबरोबर आपण आज चांगला वेळ घालवू देखील शकतात. आणि आज मात्र संध्याकाळी थोडी चिडचिड जाणवेल. त्यामुळे जोडीदाराला किंवा मित्राला भेटणार असाल तर शक्यतो सकाळी भेटा. सायंकाळी कोणाची भेट घेणे थोडी त्रासदायक होऊ शकते. आजसाठी आपणास उपाय आहे, घराच्या बाहेर पडताना एक लाल रंगाचे फूल जवळ ठेवावे. आणि शक्यतो आपण आपल्या जोडीदारास भेटायला जाणार असाल तर त्याला लाल रंगाचे फूल नक्की भेट म्हणून द्यावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 75%. 15वे नक्षत्र स्वाती नक्षत्र. आज शुक्र तुमच्यावर चांगले फल देणार आहे. आपल्याला चांगले लाभ मिळणार आहे आणि आपल्याला मित्र आणि मैत्रिणींकडून फायदा देखील मिळणार आहे. तुमच्यासाठी शुक्र आज खूप चांगली फल देणार आहे. त्यामुळे कला क्षेत्रातील लोकांसाठी चांगला दिवस आहे. त्याच्या व्यतिरिक्त IT क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना देखील आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे. आज नवीन काही बनवायचे असेल किंवा संशोधन करायचे असेल कला क्षेत्रासंबंधित तर आजचा दिवस खूप जास्त चांगला आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, नदीचे दर्शन घ्यावे व आपली इच्छा सांगावी. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे
95%. 16वे नक्षत्र विशाखा नक्षत्र. आज दुपारपर्यंतची वेळ आपल्यासाठी त्रासदायक आहे, त्यामुळे कोणत्याही प्रवासाला सुरुवात करू नका. आपल्या आजूबाजूचे लोक आज आपल्यावरती नजर ठेवून असतील, जे आपले हितशत्रू आहेत, त्यामुळे त्यांच्यापासून थोडे दूर राहा. कोणाचे ऐकणे आज थोडे त्रासदायक आणि घातक होऊ शकते. कोणाच्याही शब्दांवर विश्वास ठेवू नका. डोळ्यांनी जर वस्तू बघितली असेल, परिस्थिती डोळ्यांनी सांभाळा. त्यामुळे आज थोडा काळजी करण्याचा दिवस आहे. दुपारनंतर मात्र सर्व प्रश्नांवरती उलगडा निश्चित होईल, पण जोखीम नको आणि काळजी गरजेची. आजसाठी आपणास उपाय आहे, घरातून बाहेर निघताना पिवळी मोहरी खिशामध्ये ठेवावी. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 25%. आज काळजी गरजेची आहे. 17वे नक्षत्र अनुराधा नक्षत्र. आज आपल्याला वेळेचे बंधन राहील, त्याच्यामुळे कोणतीही गोष्ट वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे. आज दुपार किंवा जास्तीत जास्त 4 पर्यंत आपण महत्वाची कामे आटपणे गरजेचे आहे. त्यानंतरचा कालावधी आपल्यासाठी त्रासदायक किंवा घातक असू शकतो. नंतर शक्यतो कोणावर विश्वास ठेवू नका. राहिलेले काम कोणावर सोपवून जाऊ नका, कारण ते काम तुम्हाला उद्या नाही तर दुसऱ्या दिवशी पूर्ण दिवस करावे लागू शकते. त्यामुळे काळजी घ्या. आजसाठी आपल्याला उपाय आहे, शनी महाराजांचे दर्शन घ्यावे, मात्र मूर्तीला स्पर्श करू नये. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 35%. आज काळजी गरजेची आहे. 18वे नक्षत्र ज्येष्ठा नक्षत्र. आज सकाळचा वेळ थोडा त्रासदायक आहे, मात्र कोणत्याही त्रासातून तुमची मुक्तता आज दुपार नंतरच होईल. सगळी हातात घेतलेली कामं योग्य रीतीने आज पूर्ण होतील. काळजी करू नका, परंतु फक्त थोडा कालावधी खराब आहे याचं लक्षात ठेवा, याचं भान ठेवा. त्यामुळे मनावर आणि रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे राहील. आजसाठी आपणास उपाय आहे, तुळशीच्या झाडाला थोडे दूध व्हावे आणि पाणी घालावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 52%. 19वे नक्षत्र मूळ नक्षत्र. आज सकाळी आराम केलेला चांगला राहील, कारण तुमच्या मनासारखी कामे आजूबाजूला घडू शकतात, म्हणजे ताणतणाव कमी जाणवेल. मात्र दुपारनंतर कामाचा व्याप वाढतो आहे, त्यामुळे तयारीत राहा. कोणत्याही प्रकारचा आळस आपल्याला आज त्रास होऊ शकतो. आळशी राहू नका, सतर्क राहा. आजसाठी आपणास उपाय आहे, मुंग्यांना साखर खाऊ घालावी. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 45%. 20वे नक्षत्र पूर्वाषाढा नक्षत्र. आपणासाठी आजचा दिवस चांगला राहील, कारण आपल्या नक्षत्रातून शुक्र आज पुढे सरकलाय. त्यामुळे कला क्षेत्रातील लोकांना आज अत्यंत चांगला दिवस आहे. मात्र सकाळच्या टायमाला कामात काहीतरी विपत्ती म्हणजे अडचणी निर्माण होऊ शकतात. मात्र दुपारनंतर तुम्ही अगदी आनंदाने आणि योग्य पद्धतीने सर्व कामे सोडवू शकतात. आजसाठी आपणास उपाय आहे, देवी लक्ष्मीला खडी साखरेचा नैवेद्य ठेवावा. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 45%. 21वे नक्षत्र उत्तराषाढा नक्षत्र. आता आपल्यासाठी अत्यंत शुभ असा कालावधी आहे, कारण आपल्या नक्षत्रामध्ये शुक्राने प्रवेश केले. त्यामुळे कला क्षेत्रातील लोकांना आणि संगीत क्षेत्रातील लोकांना आता इथून पुढे काही कालावधी उत्तम असेल. मात्र थोडा तणाव जाणवेल, परंतु तणावाला बाजूला ठेवून आपण आपल्या मनाने जर कामं केली तर आपल्यासाठी अत्यंत शुभ आणि उत्तम कालावधी इथून पुढे चालू होतोय. आपली मानसिकता मात्र संध्याकाळी थोडी खराब होऊ शकते. त्यामुळे थोडंसं मनावर नियंत्रण ठेवा. भावना प्रधान असाल तर भावनेला वस्तुस्थितीने बघण्याचा प्रयत्न करा. दिवस निश्चित चांगला जाईल. आजसाठी आपणास उपाय आहे, गणपतीला 21 दुर्वा व्हाव्या. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 45%. 22वे नक्षत्र श्रवण नक्षत्र. संध्याकाळी आपणास मोठा धनलाभ दिसतो आहे, मात्र तो धनलाभ मिळण्यासाठी सकाळपासून काम व कष्ट करावे लागेल. विना कष्टाने किंवा विना कामाने आपल्याला धनलाभ मिळणार नाही. त्यामुळे कामातून यश संपादन आणि यशपूर्ती आज निश्चित आहे. आणि आजचा दिवस आपल्यासाठी विजयासाठी देखील उत्तम आहे. त्यामुळे यश आपलेच आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, पिंपळाच्या झाडाचे दर्शन घ्यावे व त्याला 7 प्रदक्षिणा माराव्या. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 62%. 23वे नक्षत्र धनिष्ठा नक्षत्र. आज आपल्याला दिवसभर ऊर्जा दिसेल आणि आपण एकदम ऊर्जात्मक असाल. आज पूर्ण दिवस स्फूर्ती राहील. काळजी करू नका, अख्खा दिवस उत्तम आहे. खेळाडूंसाठी आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे. त्यामुळे खेळामध्ये आपण भाग घेतला असेल किंवा कोणत्याही प्रकारची आज स्पर्धा असेल, तुमचे यश तुमच्या जवळ आहे. स्वतःवर फक्त विश्वास ठेवा, एवढी काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय आहे, घरातून निघताना हनुमान चालीसेचे पठण करावे, मग नंतर घराच्या बाहेर निघावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 75%.
24वे नक्षत्र शततारका नक्षत्र आज आपल्याला मित्रमंडळींची चांगली साथ लाभेल. आपल्या मैत्रिणींकडून आपल्याला काहीतरी आज भेटवस्तू मिळू शकते. आज आपण आपल्या बुद्धीने विशिष्ट कामावर मात मिळवू शकतात. त्यामुळे विशिष्ट कामासाठी सुरुवात करायला आज दुपार नंतरचा कालावधी आपल्यासाठी अत्यंत उत्तम आहे. एकंदर म्हटलं तर पूर्ण दिवस आज आपल्यासाठी अत्यंत लाभदायक आणि फायदेशीर असा आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, शक्यतो काळ्या रंगाचे कपडे कोणाला तरी दान करावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 85%. 25वे नक्षत्र पूर्वा भाद्रपदा नक्षत्र आज दुपारपर्यंत कोणत्या ना कोणत्या पद्धतीचा धोका आपला जाणवू शकतो. त्यामुळे थोडं सावध राहणे गरजेचे आहे. कोणावर विश्वास ठेवू नका, व तो कितीही जवळचा असो. आज विश्वासघात देखील होऊ शकतो. पैशांच्या बाबतीत व्यवहार सकाळी करणे घातक असेल. शक्यतो व्यवहार नको. आजचे काम उद्यावर सोपवा आणि दुपार नंतर शांतता ठेवा आणि काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय आहे, आपण ज्या गुरूंना मानतात त्यांचे दर्शन घ्यावे व त्यांना पिवळ्या रंगाचे फळ अर्पण करावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 35%. आज काळजी गरजेची आहे. 26वे नक्षत्र उत्तरा भाद्रपदा नक्षत्र आज सकाळची वेळ आपल्यासाठी अत्यंत उत्तम आणि लाभदायक आहे. सकाळी आपल्या मनाप्रमाणे आपली कामं होऊ शकतात. कोणत्याही प्रकारची अडचण नाही. आर्थिक धनलाभ देखील लाभू शकतो. परंतु दुपारी 3 नंतर आपल्या कामामध्ये काही ना काही अडचण येऊ शकतात. त्यामुळे आपण आपले स्वतःचे काम स्वतः केलेले गरजेचे आहे. कोणत्याही प्रकारचा प्रवास नको आणि यंत्रांपासून थोडे सावध राहा. याशिवाय घराच्या बाहेर पडत असाल तर घराचे कुलूप व्यवस्थित लावून बाहेर पडा आणि आपल्या मौल्यवान गोष्टींची काळजी देखील घ्या. संध्याकाळ नंतरचा कालावधी आपल्यासाठी थोडा त्रासदायक आहे आणि उद्याचाही. त्यामुळे काळजी संध्याकाळनंतर गरजेची आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, गाईला हिरवा चारा खाऊ घालावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 35%. काळजी खूप जास्त गरजेची आहे. 27वे नक्षत्र रेवती नक्षत्र आज सकाळची वेळ आपल्यासाठी संघर्षाची राहील. मात्र आपण आपल्या बुद्धी आणि कीर्तीच्या जीवावरती सकाळच्या संघर्षामध्ये निश्चित दुपारपर्यंत यश मिळवाल. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या स्पर्धांसाठी आज दुपार नंतरचा कालावधी आपल्यासाठी अत्यंत उत्तम आहे. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही. मात्र फक्त स्वतःवरती नियंत्रण ठेवणे आणि सहनशक्ती ठेवणे गरजेचे आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, नदीचे दर्शन घ्यावे व आपली इच्छा सांगून नदीला फुले अर्पण करावीत आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 45%. तर हे होते 10 जानेवारी 2026 चे दैनिक नक्षत्र भविष्य. आज चंद्राचे हस्त आणि चित्रा या 2 नक्षत्रातील भ्रमण 27 नक्षत्रांना आणि आपल्या सर्वांना आनंदाचे, सुखाचे आणि समृद्धीचे जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि आपण या एकमेव अशा दैनिक नक्षत्र भविष्य सांगणाऱ्या श्री शास्त्र चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपली साथ आपणासाठी गरजेची आहे. आपण उद्या पुन्हा भेटूया उद्याच्या दैनिक नक्षत्र भविष्यामध्ये. शुभम भवतु.